पेपरफुटीनंतर रोहित पवारांकडून एमपीएससी आयोगावर ताशेरे ओढण्यात आले। राज्यभरात एजंटमार्फत 40 लाखांना पेपर विकला गेल्याचा आरोप त्यांनी केलाय। एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी रोहित पवारांनी केलेली आहे। पेपरफुटीनंतर रोहित पवार हे आक्रमक झालेले आहेत। रोहित पवारांकडून एमपीएससी आयोगावर ताशेरे ओढण्यात आलेले आहेत। हे आरोप झाल्यानंतर रोहित पवारांनी सुद्धा हे आरोप केलेले होते। रोहित पवारांनी या संदर्भातले काही पुरावे असल्याचं सुद्धा म्हटलं होतं, एक प्रेझेंटेशन दिलं होतं आणि आता ते आक्रमक झालेले आहेत। 40 लाखांना पेपर विकला गेल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली। या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, आतापर्यंत केवळ आरोप होत होते, आता ही प्रक्रिया रद्द झाली, याचा अर्थ पेपर फुटला होता। आमदार रोहित पवार पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। दोन्ही बातम्यांविषयी सविस्तर तपशील किरण। विक्रांत, खरं म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अनेक भरती प्रक्रिया राबवल्या जातात, मात्र अन्न औषध प्रशासनाच्या माध्यमातून निरीक्षक पदाची जी भरती प्रक्रिया पार पडलेली होती, त्या भरती प्रक्रियेचा जो परीक्षा होती त्या परीक्षेच्या आधीच एक दिवस ही प्रश्नपत्रिका एका व्हॉट्सअप चॅटवर आलेली होती। दोघांमधला असलेला जो संवाद होता तो संवाद त्यामध्ये दिसून येत होता। इतकंच नाही तर नंतरच्या काळामध्ये परीक्षा पार पडल्यानंतर जवळपास 78 ते 80 प्रश्न हे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये होते, अशा स्वरूपाचा संवाद सुद्धा त्यामध्ये होता। आणि तेच व्हॉट्सअप चॅट समोर आल्यानंतर जी प्रश्नपत्रिका आहे ती समोर आल्यानंतर एकूणच या परीक्षेच्या अनुषंगाने अनेक प्रश्न निर्माण झालेले होते, गैरप्रकार झाल्याचे आरोप सुद्धा होऊ लागलेले होते। यामध्ये गौरव पाटील नावाचा जो व्यक्ती होता, उमेदवाराचा अत्यंत जवळचा व्यक्ती होता, त्या व्यक्तीने थेट तुकाराम मुंडे यांच्याकडे याबाबतची तक्रार केलेली होती। तुकाराम मुंडेंकडे ज्या वेळेला तक्रार गेली त्यांनी सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडे त्याबाबतची तक्रार पाठवलेली होती। त्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन याबाबतची चौकशी सुद्धा करण्यात आलेली होती। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं तातडीनं पोलिसांना याबाबतची माहिती सुद्धा दिलेली होती आणि जी चौकशी करण्यात आलेली आहे त्या चौकशीमध्ये एका उमेदवाराला प्रश्नपत्रिका मिळाल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे। आता पोलिसांच्या माध्यमातून अधिकचा तपास केला जातोय। या रॅकेटमध्ये नेमकं कोणी होतं का, एकाच व्यक्तीला याचा लाभ मिळाला की अन्य व्यक्तींनाही याचा लाभ मिळाला, या अनुषंगानं संपूर्ण तपास केला जातोय। मात्र अशा परिस्थितीमध्ये जे संशयाचं एकूण वातावरण आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पारदर्शकता हा मुख्य हेतू ठेवून ही परीक्षा पूर्णतः रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे। यामध्ये मात्र आता फेरपरीक्षा होणार आहे। उमेदवारांना मात्र या सगळ्या दरम्यान कुठल्याही स्वरूपाचं शुल्क भरावं लागणार नाहीये आणि येत्या काळामध्ये जे सुधारित पुढची जी एकूण प्रक्रिया आहे परीक्षेच्या अनुषंगानं ती सुद्धा पार पडली जाणार आहे। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विरोधकांकडनं मात्र आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांवर थेटपणे टीका केली जाते। यामध्ये आता सखोल तपास करून दोषींवर कारवाई करा अशा स्वरूपाची सुद्धा मागणी होऊ लागलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये नेमकं कोण होतं, येत्या काळामध्ये याचा शोध लागावा अशा स्वरूपाची अपेक्षा सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी व्यक्त करतायत। त्यामुळे येत्या काळात पेपरफुटीचा नेमका मास्टरमाइंड कोण होता, या पेपरफुटीमध्ये आणखी कोण कोण सहभागी होतं त्याची उत्तरं मिळणं सुद्धा गरजेचं आहे। विक्रांत, धन्यवाद किरण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।